आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत. तोंडलीची भाजी म्हटलं की घरात कोणीच खायला तयार होत नाही. आज माझ्या या पद्धतीने भाजी बनवून बघा. जे ही भाजी खात नाही तेही खातील. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, नागपुरियन फूडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो तोंडली घेतलेली आहे. ही अशा प्रकारे कापून घ्या आणि त्याच्या मधोमध चिरा मारून घ्यायचा. याच्याने काय होईल, तोंडली शिजते तेव्हा त्याच्या आतपर्यंत मसाला जाईल. कापून झाल्यानंतर ते सर्व धुवून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये चिकटपणा असतो. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद टाकायची. त्यानंतर तोंडली टाकायची आणि अर्धा चमचा मीठ टाकून ते झाकून शिजू द्यायचं. गरज वाटली तर थोडं पाणी टाकू शकता आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं. आणि दुसऱ्या बाजूला फोडणीची तयारी करूया. मी इथे 3 कांदे बारीक कापून घेतले आहे. ते शिजू द्यायचे छान. सहा ते 7 मिरच्या टाकायच्या. त्यानंतर 2 ते 3 तेजपान टाकून घ्यायचे. तुम्ही सुरुवातीला पण टाकू शकता. एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हे सर्व शिजलं की त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर शिजू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकायचे. अर्धा चमचा मीठ टाकायचं. मीठ इथे कमीच टाकायचं, कारण आपण तोंडली शिजायला ठेवली तेव्हा त्यात पण मीठ टाकलं होतं. तोंडली शिजली का बघूया. 80 ते 90% शिजलेली आहे. आपल्याला तेवढी शिजवायची होती. हे सर्व जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये टाकून थोडा वेळ शिजू द्यायचं. तोपर्यंत भाजीमध्ये टाकण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं. बघू शकता, भाजी आता शिजून तयार झालेली आहे. आता पाणी सोडायचं. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढंच पाणी टाका. 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची. हे बघा, भाजी पूर्णपणे शिजून तयार आहे. आता यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकायची. कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं.
तुम्ही हे भाजी कशाही सोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, एकदा अशा प्रकारे भाजी बनवून बघा. नेक्स्ट रेसिपीसाठी कमेंट करा.